नमस्कार बहिणींनो. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे, की माता पार्वतीने स्त्रियांना कसे राहावे याबद्दल काय सांगितले आहे. म्हणजे आपण कसे वस्त्र घातले पाहिजे, स्त्रीने कसे जगले पाहिजे, कसे विचार ठेवले पाहिजे, हे सगळं माता पार्वतीने आपल्याला सांगितलं आहे. आज आपण या महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत. बहिणींनो, शास्त्रांमध्ये असे सांगितले आहे, की स्त्रीने आपले वस्त्र अत्यंत मर्यादेत आणि सभ्यतेने घालावे. जी स्त्री आपल्या ब्लाउजच्या माध्यमातून किंवा अयोग्य वस्त्रांच्या माध्यमातून आपले अंग दाखवते, अशा स्त्रीला देवी अत्यंत पाप देते. हे फारच गंभीर आहे बहिणींनो. आता तुम्हाला वाटेल की असे का? तर यामागे खोल अर्थ आहे. आणि ऐका हे आणखी महत्वाचे. ज्या स्त्रिया अंग प्रदर्शन करतात, अशा स्त्रियांनी कितीही देवपूजा केली, तरी त्यांचा काहीही फायदा नाही. त्यांची प्रगती होणार नाही आणि त्यांच्या मुलांचीही प्रगती होणार नाही. हे ऐकून तुम्हाला धक्का बसला असेल ना? पण हे शास्त्रांमध्ये स्पष्टपणे सांगितलेले आहे. तर आता समजून घेऊया याचे खरे कारण. बहिणींनो, स्त्री ही घराची लक्ष्मी असते. तिचे आचरण, तिचे विचार, तिची वेशभूषा यावरच संपूर्ण कुटुंबाचे भविष्य अवलंबून असते. जेव्हा एखादी स्त्री अयोग्य रीतीने वस्त्र घालते आणि अंग प्रदर्शन करते, तेव्हा ती केवळ स्वतःचीच नव्हे, तर संपूर्ण कुटुंबाची प्रतिष्ठा धोक्यात घालते. देवीचे आशीर्वाद मिळण्यासाठी फक्त पूजार्चा पुरेशी नाही. आपले आचरण, आपली विनम्रता, आपली सभ्यता हे सगळं महत्वाचे आहे. जी स्त्री बाहेरून पूजा करते, पण आतून मर्यादा पाळत नाही, तिला देवीचे आशीर्वाद कसे मिळणार? आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे आपले संस्कार आपल्या मुलांना जातात. आई जशी वागेल, मुले तशी शिकतात. म्हणून अशा स्त्रियांच्या मुलांनाही योग्य संस्कार मिळत नाहीत आणि त्यांची प्रगतीही खुंटते. माता पार्वती म्हणतात, स्त्रीने नेहमी सभ्य, मर्यादित आणि शुद्ध वस्त्र घालावे. साडी असो, सलवार असो, काहीही घाला, पण मर्यादेत राहून आपल्या शरीराचे अंग झाकून ठेवणे हा सभ्यतेचा गुण आहे. तर बहिणींनो, लक्षात ठेवा, सुंदर दिसणे आणि आकर्षक दिसणे यात फरक आहे. आपण सुंदर व्हायला हवे, पण मर्यादेत राहून. देवीचे खरे भक्त होण्यासाठी फक्त मंत्र जपणे पुरेसे नाही. आपले आचरणही पवित्र असले पाहिजे. मग बहिणींनो, आजपासून संकल्प करूया. आपण मर्यादित वस्त्र घालू, सभ्यतेने वागू आणि देवीला खरोखरच प्रसन्न करू. यातच आपली खरी शक्ती आहे. यातच आपली आणि आपल्या कुटुंबाची प्रगती आहे. या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या बहिणींपर्यंत हा संदेश पोहोचवा. जय माता दी.